ही गाडी अशी उतरव. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल UNQ बायकर. आज आपण खूप दिवसांनी ही राईड करणार आहे, कारण की खूप काही इश्यूज होते, त्याच्यामुळे आपली जी राईड होती ती स्टॉप झालेली आहे. पण आज फायनली पाऊस पडला आहे. पाऊस पडल्यानंतर आज पहिली राईड आहे आपली कोकणकडा. तर आपण थेट आता इथून आपल्या डार्लिंग ह्याच्यावर जाणार आहे. आणि जस्ट सांगू तुम्हाला की आता आपण कुठे चाललो आणि कसं जाणार आहे. तर आपण इथून थेट पहिला मुरबाड नाशिकवाला रोड आहे ना, मुरबाडवाला रोड, तिथं पहिलं जाणार. तिथं आपल्या अजून 4-5 जण येणार आहेत, त्यांना भेटणार आपण. तिथून थेट माळशेजगडवरून हरिश्चंद्रगड. तो ही व्हिडिओ खूप भारी बनणार आहे. तो कंटिन्यू आपल्या व्हिडिओवर बनवून राहा, कारण की ह्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत जे हिडन आहेत, ते तुम्हाला आम्ही तिथे गेलं दाखवीन. ठीक आहे, तर लेट्स फटाफट पॅकअप करू आणि निघू. तुम्हाला भेटू डायरेक्ट रोडवर. तो चला. तो फायनली हे सर्वजण आलेत. आता आपली राईड स्टार्ट होणार ब्रो. कोकणकडा टाईम आहे 4 तास 22 मिनटं राईड. तर चला मग आता भेटू पटापट आपला कोकणकडा आणि नेचरचा अनुभव घेताना. ठीक आहे, फटाफट भेटू. एक तो अशा प्रकारे सर्व रायडर आपले आलेले आहेत. 1 बाय 1 4 गाड्या आहेत टोटली. 3 बाईक, 1 अँटॉक. सामान असल्यामुळे अँटॉक आणायला लागले, बस एवढंच. नाही तर आज आपली राईड बाईकवरच असते. मित्रांनो, जर तुम्ही माळशेजवाला प्लॅन करत असाल तर भाई येऊच नका रोडला. या हा रोड बघा, गेल्या आम्ही 2 ते 3 किलोमीटर झालं आम्ही ह्या असल्याच रोडवर गाडी चालवतोय. पण एक आहे, मिनी लडाख बोलू शकता तुम्ही. मिनी लडाख, फुल मजा लडाखची, फुल ऑफ रोडिंग. भाई ज्याच्याकडे टुरिंग बाईक आहे ना, तो येऊ शकतो इथे. हा भाई, तो जन्नतमध्ये जायला एवढी मजा येते. हे तर माझ्याकडे अँटॉक असल्यामुळे आम्हाला पण मजा येतेच, पण काय जास्त घेतला येत नाही, कारण की खड्डे जरा मोठे मोठे येतात. आणि हे गाडीचे चिक्कल बघा, हे असले चिक्कल अशा आमच्या अंगावर उडवत काशीला चाललीत. हा देवा, रोड संपतोय का नाही, संपू दे. हा वा माझा लल्ल्या, रोड संपला वाटतं. आता उतरवा का चढवा आमच्या? नाही, संपला बाबा, संपला. तो आय थिंक 3 किलोमीटर तरी हा रोड असाच आहे. भंगार, लय भंगार रोड आहे, पण ऑफ रोडिंगसाठी खूप मजा आहे. तर बघा, माळशेजचा प्लॅन बनवत असाल तर येऊ नका. आणि गाडी जर चांगल्या असतील तर या बिंदास. रोड आपल्याच बापाचा आहे आणि गाडी पण आपल्याच बापाची आहे. तर पडलं आणि खोदलं काय एकच झालं. हवं खड्डा, रात्रीचा कोण आला तर यांचा बाजारच उडून जाईल. चला, अजून काय रोड संपला ना आपला चिक्कलवाला, तर अजून तुम्हाला भेटू थोड्या पुढे. चला. अरे देवा रे बाबा. सो फायनली गाईज, माहीत नाही तुम्हाला दिसतंय काय नाही, बट आपण घाटामध्ये आणि ना तो धुकावाला सीन चालू झालेला आहे आपला. सो लेट्स बिगिन गाईज. फुल एकदम पद्धतशीर धूर सुटले. कोण एवढा सिगरेट पियाला माहीत नाही आपल्याला, पण पद्धतशीर धूर सुटलेला आहे. दम्मार दम आहे गम, बोल सुबह शाम. आपली एक गाडी चालली अशी, आणि चेंगे 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 जे चेंगे 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 जे पुढून आला ट्रक आणि आम्ही गाडी टाकली वाकडी. टेंगे 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 डे टेंगे 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 डे टेंगे टेंगे.
सो वो प्रॉब्लेम काय व्ह्यू आहे कॅमेऱ्यात आणि रिअल लाईफमध्ये बघण्यामध्ये खूप डिफरंट आहे. खूप म्हणजे खूप. हा एक व्ह्यू बघू शकता, समोरचा व्ह्यू काय भारी येतो. व्ह्यू ही चड्डी आहे कॅमेऱ्याची आपल्या, पाऊस पडतोय त्या रिलेटेड लागते चड्डी अशी दरवेळी. तो हा क्लायमेट बघा काय मस्त आहे, मस्त आहे क्लायमेट एकदम. अगदी ॲक्च्युली कोकणामध्ये ना, कोकणामध्ये कोकणात बोलतोय, आपल्या महाराष्ट्रामध्ये ना पावसाळ्यामध्ये, महाराष्ट्रात पावसाळ्यात काय पावसाळा हिवाळा ऊन वारा सर्व एकसारखं आहे. महाराष्ट्रासारखा प्रदेशच नाही कुठे. खूप जागे आहेत, मनाली फनाली खूप आहेत. मनाली फनालीमध्ये काहीच नाही भाई. आपल्या महाराष्ट्रात बघा कसली आहे जागा. रोड एकदम मक्कन, गाडी फुल स्पीडमध्ये, आणि हा समोरचा व्ह्यू डोंगरामधून हा मस्त एकदम धुकेदार. आपल्या पाठीमागे बलेनो आहे एकदम मस्त पटापट. सो आमचे 2 रायडर कुठं काशीला गेले माहीत नाही, लय फास्ट गेले वाटतं. चच्चू भेटेल इधर. चला बाबा, तुम्हाला डायरेक्ट आता माळशेज घाट नेतो मी. आता काय क्लायमेट बी मी दाखवत नाही, ठीक आहे. झू 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 झू. आता आपण माळशेज घाटच्या एका पॉईंटवर आहे, बघू शकता का व्ह्यू आहे मस्त. आणि हे आपली पब्लिक थांबलेली. काय गरीब हे आनंदावर हे काय राहुल. सो एकदा व्ह्यू बघून घ्या, किती मस्त व्ह्यू आहे का ना. महाराष्ट्रामध्ये जन्नत. आवाज ऐकला का? ह्याला बोलतात आवाज. कचकवल्या नुसता आवाजाने. सो चला फटाफट आपल्याला अजून पुढे जायचं, आपण पुढे जाऊया. तिथे जायचं आपल्याला. तिथे थंड थंड गार एकदम माळशेज घाट. असं काय महाबलेश्वर, मिनी महाबलेश्वर बोलू शकता तुम्ही. असा वाला सीन चाललाय. ला 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 ला. धुका बघू शकता तुम्ही, कंटिन्यू धुका पडतोय, कंटिन्यू धुका पडतोय. आणि या साईडला सनलाईट आहे. सो बाई व्ह्यूच कडक लागतोय, व्ह्यूच भारी आहे. धुका बघा. आता ऑलमोस्ट आपण धुक्यामधून जातोय. जर पाठची जर बघतील तर आपण धुक्यामध्ये आता सध्या तरी. बट ठीक आहे, एवढा धुका नाही की जेवढा पाहिजे आपल्याला. बट ठीक आहे, हाय धुका हाय. आता आपण पाण्याच्या थेट त्या साईडला जाणार आहे. इथे खाली शिवाजी महाराजांचा पावन धरती असं बोलतात. इथं नोटीस होतं, फाडले कोणीतरी बा, कोण होता फाडले. तिथे काहीतरी लिहिलेलं. माळशेज घाटचा दरवर्षीप्रमाणे हा रोडच खराब आहे, काय करू शकत नाही रोडला. बट ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. रोड खराब असला म्हणून काय झाले, आपल्या बॉडी कशी दा. इथलं पाण्यामधून नेतो, जे छोटासा पाणी आहे. झन 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 झन. वॉटरफॉल नाही तिथे. जो वॉटरफॉल आहे इथं पडतो पाणी. चलो. सो कायच माळशेज घाटवरचा तुम्ही हा बघू शकता व्ह्यू. सो ब्युटिफुल ना. म्हणून आजकाल पब्लिक जास्तच माळशेज घाटला येतं. एवढी पब्लिक आहे ना भाई, लयच पब्लिक होतं, काय नादच नाही. बघू शकतो भाई फुल फुल माझ्या भाई भाई. टनल हवा, माळशेज घाटचा टनल आहे एक नंबर. फायनली गाईज आता आपण माळशेज घाट सोडला. माळशेज घाट सोडल्यानंतर जेमतेम 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरच तुम्हाला हॉटेल महाराजा भेटेल राईट साईडला. ठीक आहे, इथं 2 स्पॉट भेटतात. एकाच ठिकाणी फक्त एक आधी एक नंतर आहे. तो हॉटेल महाराजा समोर जरा पुढे गेल्यानंतर तुम्हाला
काय माहिती आहे का, काही बोटिंग आहे. स्वस्तिक बोटिंग क्लब हा इथं भेटेल. जस्ट तुम्हाला लेफ्ट मारायचं आहे. लेफ्ट मारल्यानंतर पहिला तुम्हाला कालू वॉटरफॉल लागेल आणि त्याच्यानंतर हरिश्चंद्रगड लागेल. ठीक आहे. तर हाच रोड सीधा आहे कालू वॉटरफॉलला पण जायला आणि हरिश्चंद्रगडला पण जायला. तर नो राईट नो लेफ्ट. इथून पकडलं की सीधा जायचं. ठीक आहे. इथून सीधा जायचं आणि हे राईट साईडला मस्त एक प्यारा व्ह्यू बघू शकता तुम्ही. तर आपण आता हरिश्चंद्रगडला चाललो आहे. आता असं झालं सीन की आमचे सर्व मेंबर्स ना इकडे तिकडे झालेत. काय कुठे गेलं कोण कुठे गेलं काय समजतच नाही. आता मी चाललो आहे प्रॉपर हरिश्चंद्रगडला. आता ते येतील विचारत यायचं असेल तर येतील, आता आपण जाऊया पुढे, काय विषय नाही. तर ह्या काय खाडी आहे समुद्र माहीत नाही पण काहीतरी आहे. तर चला भेटू आपण पटापट पुढे. ठीक आहे. आता आपण हरिश्चंद्रगडच्या खूप जवळ आणि कोकणकड्याच्या खूप जवळ पोचलेलो आहे. फर्स्ट ऑफ आपला हरिश्चंद्रगड होणार आहे अँड सेकंड कोकणकडा. सो लेट्स सी गाईज. फटाफट आपण जाऊया अँड व्ह्यूचा मजा घेऊया फटफट. आणि खूप ट्रॅकिंग आहे आता, नो लिमिट. सो होपफुली ही राईड चांगली जाऊ दे. गावातल्या पोरांची मजा. हॅलो मजा बघ. काय वरती नाही गेलो तरी चालतंय. हा इथे ना, इथे ज्याची जमीन असेल त्यानं बांधायला पाहिजे. आम्ही चुकून हरिश्चंद्रगड गेलो. आता वाजलेत 5-7 झालेत. मॉर्निंगला 5ला आम्ही घरातून निघालो, 5-5:30च्या आसपास. तो आम्हाला पोचायला अजून 41 मिनिट्स बाकी आहेत कोकणकड्याच्या इथे. रोड चुकलो त्यामुळे आम्ही जरा खूप टाईमपास केला कारण की रोड खूप जवळ वाटत होता. बट सिनेरिओ असा झाला की तिथं गेल्यावर समजलं आम्हाला की बोलतात ना, काय बोलतात, जो प्लेस आहे तो फक्त गड आहे आणि तिथून 15 किलोमीटर वॉकिंग डिस्टन्स आहे. 15 किलोमीटर चालायचं. आता काय पॉसिबलच नाही 15 किलोमीटर चालायला. तर आम्ही डिसाईड केलं की आपण डायरेक्ट कोकणकड्याच्या पायथ्याशी जायचं. ठीक आहे. तिथे जाऊन जरा व्ह्यू घ्यायचा, आनंद व्ह्यूचा. कारण की असं गरजेचं नाही की वरती जाणंच आहे. बट बघूया, जर ही लोक बोलत असतील कोकणकड्याला जायचं आहे तर सो लेट्स आपण कोकणकड्यावर जाऊ. आणि इथे एवढी भयानक हवा सुटली आणि एकदम थंड हवा सुटली. आणि रोड तर बघाल भाई, गावचा रोड एकदम हा काय रोड आहे, असा वाला रोड आहे भाई. फुल मजा, फुल गाडी खिचाखिच चालली धबाधब. आणि एक सांगू इच्छितो, कुणाला विचारू नका, गुगल मॅप करा. गुगल मॅप प्रॉपर लोकेशन दाखवतो, प्रॉपर लोकेशन. कारण की आम्ही विचारत गेल्यामुळे आमचं खूप टाईम वेस्ट झाला आणि एक राईड बोलतात ना ती मिस होते. बट अदरवाईज जर बघायला गेलं तर हा जो नेचर्स आहे, वा, नेचरची बातच वेगळी आहे. नेचर बघूनच कोकणकडा आम्ही असं फिरलो असं झालं आम्हाला. तर तुम्ही पण बघू शकता पुरा व्हिडिओमध्ये काय गाड्या चालवायला मजा येते. ही एवढूसा रोड, हा बसवाला, ही गाडी अशी उतरव. थांब. हा ॲक्सिडेंट, गाडी स्लिप झाली. ठीक आहे, काय विषय नाही. चला
त्यांनी ना गाडी अंगावर टाकली ग बसवाल्यान. हा बोलता बोलता आता झालं असतं बसवाल्यानं बाजारच उडवलेला, तरी पण गाडीची खूप स्पीड कमी होती. लेट्स सी, काही नाही आपण ओके. गाडी बिडली नाही, गाडी सगळी ओढलंय, कोणाला काय लागलं बिगलं नाही, खरचटलं नाही. आता ते फिरवायलाच जागा नाही, काय करणार तो तरी, त्यानंतरी थांबायला पाहिजे होती. असं एक सीन घडता वाचलाय, कारण देव हमेशा आपल्या पाठीशी असतो. तर देवाला आवाज मारायचा, तुम्हाला आवाज. ओके, चला आता भेटू आपण कोकणकडेच्या खाली. दिसतोय का बाबा, फायनली आम्ही खूप कष्ट घेऊन आम्ही पोचलेलो आहे फायनली. आणि तो वॉटरफॉल तुम्हाला दिसतोय का माहीत नाही दाखवू शकत. गाडीचा बार कुस्कूर झाला आपल्या, कारण की रोड एवढे चांगले आहे, तेवढे चांगले आहेत रोड. गाडी फक्त मक्कमसारखी धावते, एवढे चांगले रोड आहेत. फेंच डोक्याची झाली आपल्या काशी. माणसं येतात, माणसं जात आहेत आणि आम्ही येतोय. तो 6 वाजल्यानंतर आम्ही इथे आता पोचलेलो आहे. आणि इथं आम्हाला एकदम क्लिअर कटमध्ये लिहिलेलं आहे फॅस्किटा पर्यटकांनी संध्याकाळी 6च्या नंतर हरिश्चंद्रगडापर्यंत जाऊ नये. विषय समाप्त. आमचे गाव उदास.